हॅलो सेमीफायनलचा सामना इथून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। हनुमान ढोकेच्या विरोधात मिताली 11 कासगाव, मिताली 11 श्री गणेश कासगाव संघ आणि त्याच्या विरोधात हनुमान ढोके संघ। सेमीफायनलचा मॅच पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार। गोलंदाज पाहतोय आपण करण लहाणेला, 31 सरळ गोलंदाज या कासगाव संघाचा। पुन्हा एकदा उकळण्याचा प्रयत्न, मात्र इथे एक धाव मिळेल आज। रुपेशच्या बॅटमधून पाहिलं तर एक चौकार आला। सातत्याने या स्पर्धेमध्ये चांगली उपयुक्त खेळी करणारा खेळाडू, प्रत्येक मॅच मध्ये शॉर्ट बट स्वीट चांगली इनिंग्स करणारा खेळाडू पाहायला मिळाला। सुरुवात चौकाराने केली आणि आताचा बॉल ऑन साइडला, मिडॉनला फिल्डर आहे, डायरेक्ट हिट। मात्र चेंडू टप्प्यावरती लागलाय, त्यामुळे एक टप्पा घेत असताना स्टंपवरती जाऊन चेंडू अदलला। एकेरी धाव मिळत असताना सामना 3 षटकांचा राहील या दोन संघामध्ये। खरं तर पाहिलं तर इथून खूप चांगली या स्पर्धेमध्ये एक कामगिरी झाली या दोन्ही संघांची। आणि तिसरा संघ भडवर ब्लिपर्स तो पोहोचलाय फायनल मध्ये। पटका येथे सुद्धा चांगला आहे, अगदी शेवटच्या क्षणाला सौरभ आल्या चेंडूवरती आणि तोपर्यंत फलंदाज रन आउट च्या स्वरूपामध्ये पहिला धक्का लागत असताना प्रदीप बाद झाले। धक्का लागलाय प्रदीपच्या स्वरूपामध्ये, रनआउटची विकेट गेली, एक धाबांची खेळी गेली। 4 चेंडूंचा खेळ ती संपलाय, धाबा झाल्या त्या 7 वरती 1 आहेत आणि वनडाऊनला खेळाडू आता मंगेश भोईर 7 असताना पहा मिळतात आपल्याला। खरे तर पॉवर प्लेचे पहिलं एकमेव षटक आहे, कारण 3 ओव्हरचा सामना आहे आणि कासगाव एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवरती। आताचा बॉल या ठिकाणी चांगला होता, अगदी चेंडू पडल्यानंतर कीपर समीर राऊत यांच्याकडे जात असताना 1 मोर डॉट डिलिव्हरी। सीमित क्रिकेट आहे, कारण 18 चेंडूंचा खेळ तुमच्याकडे आणि 18 चेंडूवरती तुम्हाला असे डॉट चेंडू परवडणार नाहीत। कारण या ओव्हरमध्ये पाहिलं तर 2 चेंडू डॉट आले अद्यापर्यंत। पूल केलाय, फटका हवेमध्ये, 2 खेळाडू धावतात, मात्र आउटफील्ड फास्ट आहे। ओ शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूला अडवलं प्रणेश टेंबे होते आणि या ठिकाणी धावा मिळतील 3। 1 धाव वाचवली, अत्यंत चांगला फटका होता, त्याचा पूर्णपणे पाठलाग केला आणि शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूला ते बाहेर गेले आणि चेंडूला आतमध्ये ढकललं, त्यामुळे धावा मिळाल्या 3। एकूण धावसंख्या 1 बाद 10। तर आता लय मध्ये येत असताना त्यांना सुद्धा माहित आहे की आता वेगवेगळे सॉन्ग लावणं थोडंसं एन्जॉय, क्रिकेट विथ म्युझिक सदुहेरी संगम देत असताना पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय। पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्यात, 10 वरती 1 विकेट आहे। गोलंदाज पाहतोय दुसरं षटक राज लहाणे। पहिलाच बॉल एज लागतोय, टेकन। संदीप होते त्या ठिकाणी स्लिपला चांगला झेल टिपलाय आणि धक्का क्रमांक 2 लागत असताना हनुमान ढोके संघाला
चला 2 धक्के दिलेत 10 या धावसंख्येवरती. चांगला कॅच टिपला स्लिपला असा ना. चौथ्या क्रमांकाचा खेळाडू निकेश भोईर गेल्यात मैदाना मात्र रुपेश अद्याप आहे ज्याने चौकाराने सुरुवात केली. आणि मी मगाशी सांगितलं की या स्पर्धेमध्ये त्याचा खेळ अत्यंत बहारलेला आहे. सातत्याने त्याच्या बॅटमधून चौकार येत असताना आपल्याला पाहा मिळाला. षटकार मात्र फार कमी आले मात्र त्याने उपयुक्त पाऱ्या खेळल्या. ऑन साइडला चेंडू अलॉंग द कार्पेट जातोय. डीपमध्ये फिल्डर आल्यात. एकाच ॲक्शनमध्ये चेंडूला उचलून फेकलाय. ओ गुड फिल्डिंग गुड थ्रो. करण होते त्या ठिकाणी अगदी वेगाने आले चेंडूवरती. हीच पोझिशन पाहिजे असे असंच तुमचा टीम स्पिरिट पाहिजे असो आणि तेच मिळत असताना पाहायला मिळालं. चांगली फिल्डिंग करणं तेवढंच भाग असं कारण ज्या वेळेस आपण फिल्डिंग करत असताना चांगला एफर्ट द्यायचा प्रयत्न. या वेळेसचा चेंडू टप्पा पडल्यानंतर किपर बीट झाल्यात. अगदी त्यांच्या चेंडू ब्रश होऊन पाठीमागे जातो आणि तोपर्यंत एक धाव. स्ट्राईकला रोटेट केले निकेश भोईर आणि रुपेश भोईर. ही जोडी आता खेळत असताना अद्यापपर्यंत जर पाहिलं तर एकच चौकार आलाय सुरुवातीला आणि त्यानंतर एकेरी दुहेरी धावा. डॉट बॉल एक विकेट सुद्धा जाताना पाहिले आपण. त्यामुळे आता आणखीन धावा बनवाव्या लागतील या डोके संघाला. ओ पटका हवेत खेळल्यात. जवळपास फिल्डर नाही आहे. गोलंदाज सरकलाय पुढे. गुड कॅच. स्वतः इंजुरेड झाल्यात मात्र तरी सुद्धा चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज राज लाणेच्या वतीने. फलंदाज बाद झालाय. धक्का क्रमांक 3रा जय हनुमान डोके संघाला. चांगला अगदी चांगला झेल स्वीकारत असताना न्यू बॅटर जयेश भोईर आल्यात. मात्र रुपेश कौतुक करावं लागेल की प्रत्येक सामन्यामध्ये त्या दिवशी पण त्याला पहिल्या दिवसामध्ये पाहिलं आम्ही की जेव्हा त्याचे साथीदार साथ सोडत होते मात्र तो एकटा खेळपट्टीवरती राहिला आणि धाबा बनवल्या. फटका चांगला आहे. येथे सुद्धा कॅचिटचा गोल. वेल कॅच. सौरभ लाणे रनिंग कॅच. सुपर सुपर कॅच. वा डीजे अत्यंत चांगलं गीत. आज परिस्थिती तशीच पाहायला मिळते. स्वतःच्या हक्काची जमीन विकली आणि काही महिन्यानंतर काही वर्ष न उलटताच मात्र स्वतः त्या जमिनीचा मालक वॉचमॅन झाला. तर श्रीमान अप्पाशेठ वारे बेलिवलीचे त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावा. आयोजकांच्या वतीने आपल्याला इन्व्हिटेशन दिलं जातं आपण या. 12 या धावसंख्येवरती 4 गडी बाद झाल्यात. येथे सुद्धा चेंडू चांगला ऑन साइडला चाललाय. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहे. थोडासा प्रेशर एकाच ऍक्शन मध्ये. पुन्हा एकदा रन आउटची संधी मात्र टप्प्यावरती थ्रो आलाय. प्रणेश होते रन आउटची. इथे सुद्धा दाट शक्यता होती मात्र थ्रो अगदी टप्प्यावरती गेला. त्यामुळे एकदा वेती मिळाली. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरचा खेळ संपत असताना धाबा झाल्यात त्या 14 या धावसंख्येवरती 4 धक्के.
चांगली ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे जरी मुख्य आयोजकांचा हात असला तरी मात्र जे शिलेदार आहेत त्यांनी मात्र अत्यंत चांगला रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करत असताना त्यांनी सुद्धा खूप मेहनत केली आहे. भावेश आलाय. ओ पहिला चेंडू वाईट. पंच इशारा करत असताना बॅट बॉल आलाय. एक अभांतर धाव येते सुद्धा मेल. धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. ओ फटका येते चांगला आहे. फिल्डर होते अगदी त्याच्या डोक्याच्या भरून जात असताना पहिला षटकार पाहायला मिळतोय. फलंदाजाची चर्चा करत होतो. अगदी या स्पर्धेमध्ये ना सर्वांना त्याने इम्प्रेस केलंय. लक्ष वेधून घेतलंय स्वतःकडे. एवढी चांगली खेळी करत असताना पुन्हा एकदा तो संकटमोचक म्हणून या टीमच्या वा गुड फिल्डिंग ऋतिक होते. येथे सुद्धा रनआउट. यास फलंदाज होईल बाद. अगदी चेंडूवरती वेगाने आले. एकाच ऍक्शन मध्ये उचलून चेंडूला फेकला. थ्रो अगदी परफेक्ट आला आणि फलंदाज बाद झाला. परेश चला आता आपण न्यू बॅटर मैदानामध्ये आल्यात. एकूण धक्के लागल्यात 5. 22 या धावसंख्येवरती अद्याप 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 22 धाबा तर झाल्यात. मात्र रुपेशने एकट्याने 14 धाबांचं योगदान दिलं आपल्या टीमसाठी. अत्यंत चांगली खेळीच केली आहे आणि आता त्याला पुढे जायचं स्ट्राईक वरती असताना ओ चेंडू डॉट गेला. चांगला चेंडू अगदी वेगाने आला आणि त्याच वेगाने हा चेंडू फेकला जातोय. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी भावेशला पाहतोय आपण. भावेश लाणे गोलंदाजी करत असताना आज मात्र राज भोयर नाही आहे. त्याच्या अनुपस्थित मात्र भावेशवरती गोलंदाजी दिली आणि फटका येते सुद्धा चांगला आहे. खेळाडू उपस्थित आहेत. कारण एकच पुन्हा एकदा थ्रो अगदी परफेक्ट. पुन्हा एकदा रनआउट. हे चित्र बऱ्याच वेळा पाहायला मिळालं आपल्याला. मागच्या मॅच मध्ये सुद्धा जवळजवळ 5 खेळाडू रनआउट झाले होते आणि आता सुद्धा तसंच चित्र पाहायला मिळालं. मी मगाशी सुद्धा सांगितलंय की हे स्टारकास्ट आहेत. या स्पर्धा यशस्वी करण्यामागे जरी सुद्धा किरण शेठ असतील किंवा त्याचबरोबर हरेश शेठ असतील मात्र त्यांच्या पाठीमागे उभी राहणारी मंडळी समाधान खंबाले, सुधाकर राऊत, वैभव चतुरे, सुमित राऊत, महेश राऊत, रुपेश राऊत, क्रिश राऊत, विघ्नेश कंबाले, मनोहर कंबाले, रवी कंबाले, हर्षद टेंबे. यावेळेस व्हाईट बॉल. पंच बाडचा इशारा करत असताना एकदा मिळाली. त्याचबरोबर जयेश टेंबे, राजेश कंबाले, बारक्या राऊत, नवनाथ राऊत, प्रफुल्ल चतुरे, हेमंत राणे, राज लाणे, हर्षद राऊत, राज कंबाले, मिलिंद राऊत आणि गड्डू राऊत, अनिरुद्ध गायकवाड. यावेळेस फटका फसलाय. जवळपास फिल्डर दूरवरून आला. तो गुड कॅच. चांगला झेल टिपलाय. त्याचबरोबर ऋतिक राऊत, हेमंत राऊत आणि त्यांच्याकडून
पूर्ण 5 रात्रीमध्ये पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, त्यांचा आपण आभार मानूया. कोणत्याही प्रकारचं काही मूल्य घेतले नाही आहे. त्याचबरोबर साहिल मस्कर, सुमित मसने, साहिल बजे, सोम असिल, जय टेंबे, दीपेश गायकर, बापेश टेंबे, मनोहर मस्ते, विश्वनाथ भोईर ही सर्व मंडळी 24 धावा आहेत आणि 24 या धावसंख्येवरती 7 खेळाडू अद्यापपर्यंत बाद झाल्यात. रनआउटच्या स्वरूपामध्ये पाहिलं तर तब्बल 3 खेळाडू रनआउट झाल्यात. अद्याप शेवटचा चेंडू असेल या ओव्हरमध्ये 24 धावा झाल्यात. एखादा चौकार षटकार अपेक्षित असेल का? मात्र विशाल आला आता स्ट्राईक वरती. एखादा चौकार षटकार टोकून स्कोर एकदम चांगल्या स्थितीमध्ये नेण्याचा प्रयत्न राहील. मात्र शेवटचा बॉल आहे, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न इथे केला. पंच 8ची गुण करत असताना एकदा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये इथे मिळेल आणि आता 25 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. श्री गणेश मिताली 11 कासगाव संघ खेळताना पहा मिळतोय. फिल्डिंग करत असताना चानुमान डोक्याच्या विरोधात फटका येते सुद्धा आबेट केल्यात. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धाबेचा कॉल आहे, रनआउटचा धोका आणि रन आउट. चौथा खेळाडू रनआउट झालाय आणि एकंदरीत इथे 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 3 ओव्हरमध्ये 26 धावा, 26 धावा केल्या. 27चं टार्गेट या मॅच मध्ये असेल ते मात्र श्री गणेश मिताली 11 कासगाव या संघासमोर. चला या ठिकाणी सन्मान आहेत, सन्मान करूया आपण. तर सन्माननीय अप्पाजी बारे ज्यांचं नुकतंच आगमन झालं आपला या ठिकाणी, हरेश शेटराव त्यांना विनंती करेन की आपल्या शुभासे त्यांना आपण या मंचावरती सन्मानित करावा. मॅडी सर या, मॅडी सर या या. हॅलो, तर आमचे MTCचे ओनर कुणाल म्हात्रे, दिस इज गुड जॉब. चांगलं सहकार्य केलं, अत्यंत चांगलं काम, अगदी लक्ष देऊन मनपूर्वक काम केलं. आम्ही गेला बऱ्याच वेळेलाच पाहिलं त्याला, मात्र त्याची एकाग्रता बरेच जण भंग करण्याचा प्रयत्न केला, मात्र आपलं चोख काम त्याने बजावलं. कुणाल म्हात्रे यांचा आपण करूया या ठिकाणी मान सन्मान. आणि आयवा जेल टिपलाय का? हा, अरे वा, आयवा जेल. त्याचबरोबर आमचे मंडप डेकोरेटर्स चे प्रोप्रायटर, मंडप डेकोरेटर्स, त्याचबरोबर आमचे डीजे रॉक, अत्यंत चांगला डीजेचं गेलं 5 रात्रीमध्ये क्रिकेट विथ म्युझिक, कधी मराठी कोळी गीतं, लोकगीतं, शर्यतींची गाणे, क्रिकेटची गाणे, सर्व काही मिक्स होतं आणि अत्यंत चांगला डीजे ज्याने आमच्या आवाजाची सातत्याने 5 दिवस काळजी घेतली. प्रबुद्ध कांबळे यांचा आपण सन्मान करूया. स्कोरर, कॉमेंटेटर, यस, दोन्ही सुद्धा काम यस चांगल्या पद्धतीने करण्याचं काम. यस, कॅमेरामॅन
ओके. त्याचबरोबर आमचे हेमंत शेठ ज्याने पाण्याची व्यवस्था केली, अत्यंत पुण्याचं काम केलं. यस, पुण्याचं काम केलं हेमंत शेठ यांचं सुद्धा आपण करूया सन्मान. चला सामना लगेच सुरू करा. हा, तर आमचे आयोजक त्यांचाच हॅलो. चला आपण खेळाची सुरुवात सेकंड इनिंगला जाऊया. विश्व बाबरे यांच्याकडे. हॅलो चेक. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आपण करूयात. पहिल्याच बॉलवरती विकेट मैदानाच्या बाहेर. लॉफ करतात, पुन्हा एकदा झेलची शक्यता. विकेट धोक्यामध्ये. डाऊन द बॉल. वेल जज की आशीतून पकडली. दुसरा धक्का इथून बॅक टू बॅक बसत असताना मिथाली 11 श्री गणेश कासगाव टीमला आणखीन एक फलंदाज बाद. चमचमत्या ट्रॉफी साठी मैदानाच्या आतमध्ये बरेचसे खेळ आपण पाहिले. बरेचशा मोठमोठ्या संघांचा सहभाग, टोटल 48 संघांचा सहभाग आपण या स्पर्धेमध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहिले. 48 संघांमधून आज या आजच्या रात्रीमध्ये 3 संघ एकमेकाच्या विरोधामध्ये आता लढत आहेत. फायनल मध्ये जाऊन पोहोचलेला आहे भडवल बी प्लस संघ. त्यांच्या अगेन्स्ट संघ फाईट करेल कुठला, कासगाव की डोके, यासाठी मैदानाच्या आतमध्ये फाईट चालू आहे. या चमचमत्या ट्रॉफी सर्व संघांना खुणवतायत. दीपकजी ठाणगे, चंद्रकांतजी भोईर साहेबांचं विशेष कौतुक आपण करूयात, विशेष आभार आपण व्यक्त करूयात जे पुरस्कर्ते राहिलेले आहेत पहिल्या ते 6व्या क्रमांकाच्या ट्रॉफीच्या. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट फलंदाजांसाठी आपल्याला सायकल पुरस्कृत करण्यात आलेली आहे. ते सन्माननीय श्रीमान धनेशजी ठाणगे साहेबांच्या वतीनं पुरस्कृत करण्यात आलेली सायकल सिरीज प्रवीणजी राऊत साहेब आणि बाळा राऊत साहेब यांच्या वतीनं प्लेयर ऑफ द टुर्नामेंटची बाईक आपल्याला स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. त्यांचं विशेष आभार आम्ही व्यक्त करत आहोत. दोन बॅक टू बॅक विकेट, 27चं टार्गेट, 18 चेंडूंमध्ये चेस करायचा आणि आघाडीची जोडी मैदानाच्या आतमधून फोडण्यात यशस्वी ठरला. बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. वॅकहँड एरिया गॅप मोठी आहे. खेळाडूसाठी लॉंग चेस आणि बॉल चाललाय सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. नितेशचा फटका. धावा मिळतात 4. चौका. मैदानाच्या बाहेर आल्याच्या नंतर कमबॅक इथून करत असताना नितेश
नितेश लहाने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी उपस्थित झालेला आणि त्याच्याच बॅटमधून चौकारानं सुरुवात. 400च्या स्ट्राईक रेटनं खेळणं पसंत केलेलं. 27 टार्गेट तितकंसं मोठं नाहीये, परंतु या गुलाबी थंडीमध्ये विकेट गेल्याच्या नंतर 27 टार्गेट कधी 47 होईल हे देखील कळून चुकणार नाहीये. कारण लहाने, नितेश लहाने ही नेहमीच ॲज अ ओपनिंगची भूमिका बजावलेली आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये कॉर्डिनेशन चांगलं आहे, परंतु आज प्रमोट करण्यात आलं होतं भावेश आणि राजला, ते सुरुवातीलाच परतलेत. 3 बॉलमध्ये 4 धावा झाल्यात. हो, खोलात टाकलाय, बॉलर्स बॅक ड्राईव्ह, रनची शक्यता, रिस्की रन आहे. एक रन किती इम्पॉर्टंट आहे तेच मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना दोन्ही फलंदाज एक सिंगल या बॉलवरती मिळते. टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 5 या धावसंख्येवरती. मिताली 11 श्री गणेश कासगाव संघाला आणखीन 14 बॉलमध्ये 22 या धावसंख्येची गरज आहे. मॅच शेवटच्या टप्प्यामध्ये जाईल यातील मात्र काही शंका नाही आहे. जसे पहिल्या सत्रामध्ये डोके संघ षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झाले, तसंच सेकंड इनिंगमध्ये देखील ते चित्र आपल्याला पाहायला मिळतात. मंगेशनं जबरदस्त गोलंदाजी केली. लोवा फुल टॉस टर्न करतात ऑन साइडला, वॅकेंड एरिया, बॉल सीमा पार, फटका करण लहानेचा चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा इथून मिळतात 6. षटकार. ऑन साइडला हा फटका पाय टाकला होता. लॅप स्ट्रोक कन्वर्ट करत असताना व्रिस फोरआर्मशी पॉवर मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना करण लाडण्याच्या बॅटमधून आलाय विध्वंसक षटकार. टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे 2 गडी बाद 9 या धावसंख्येवरती. आता 13 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 13 मध्ये 18 धावांची गरज आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. षटकार आहे, कन्फर्म करण्यात आलेला आहे, त्यानंतरच अनाउन्स करण्यात आलेला. षटकार या अंतिम बॉल वरती येतात. धावसंख्या 11 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 13 बॉल मध्ये आता 16. हो, ही पर्वणी होती, दोन्ही हाताने कबूल केले. एक चूक या स्पर्धेमधून बाहेर फेकण्यासाठी पुरेशी आहे का हे पाहणं गरजेचं राहील. करण लहानेचा फटका देतोय धावा 6. षटकारीतून आला. आता 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये 10 धावसंख्येची गरज. थँक्यू डीजे, थँक्यू. ज्या मंगेशने सुरुवात जबरदस्त करून दिली त्याच मंगेशच्या विरोधामध्ये अंतिम 2 बॉल वरती हा विटरला करण लहाने आणि त्याचाच फायदा त्यांना आता झालेला. 10 करायच्या उर्वरित 12 बॉल मध्ये. स्टील 10 आर रिक्वायर्ड फ्रॉम अपकमिंग 12 बॉल. आम्ही विनंती करत आहोत बडवल B+ टीमचे कॅप्टन की आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये ताबडतोब रिपोर्टिंग करावं. 17 धावा पुस्तकावरती. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये आता 10 ची गरज आहे. चला थोडस फास्ट खेळा प्लीज. 12 बॉल मध्ये आता 10 ची गरज आहे श्री गणेश मिताली 11 कासगाव टीमला. बडवल B+ टीमच्या कॅप्टनला आम्ही रिक्वेस्ट करत आहोत टॉस साठी आपण रिपोर्टिंग करा. 17 धावा आतापर्यंत धावा पुस्तकावरती. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये 10 या धावेंची आवश्यकता. बॉलिंग मार्क वरती प्रदीप आलेले सेकंड ओव्हर मध्ये. आता या ओव्हर मध्ये 2-3 डॉट बॉल पाहिजेत, 1-2 विकेट पाहिजेत. 12 मध्ये 10. ओ, नितेश लहानेनं जागा बनून केलेला फटका सरळ चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अक्षरशः पिस उपटून काढलेली या चेंडूची. ठोकला षटकार.
थँक्यू. चला कासगाव टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी उपस्थित व्हा. बी प्लस टीमचे बडवल बी प्लस टीमचे कॅप्टन उपस्थित होतात आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने गोलंदाजी करत असताना फक्त 4 धावा